एक मिनिट, जाऊ नका, काय जाऊ नका. अरे तिकडेही कामं आहेत ना, ती करावी लागणार आहेत, जावं लागेल मला. सर प्लीज प्लीज सर प्लीज. असं काम इथे नाही होऊ शकता ना, त्यासाठी अमेरिकेला जायची काय गरज आहे? प्लीज सर थांबा ना सर, प्लीज. नाही कसं आहे सर, खूप दिवसांनी आम्हाला इतके चिल आणि कूल डीन प्रोफेसर आम्हाला भेटले. थांबा ना सर प्लीज. सर प्लीज सर, तुम्ही गेलात तर आपल्या बेड्स इनकम्प्लीटच राहतील ना सर, प्लीज. मिस राधा, आयुष्यात फक्त बेड्स आणि कॉम्पिटिशन इतकंच नसतं ना, त्या पलीकडेही आयुष्य असतं जे जगायचं असतं आपल्याला. ओके, ते विसरून चालणार नाही. सर सर ऐका ना, नुसती स्टुडंट्सची नाही तर आम्हा प्रोफेसर्सची सुद्धा इच्छा की तुम्ही जाऊ नये. कम ऑन डॉक्टर सचिन, यू टू. ऑफ कोर्स सर, वी नीड यू फॉर द बेटरमेंट ऑफ दिस कॉलेज. प्लीज, मला नाही जमणार. आय एम सो सॉरी. मग शक्य असतं तर मी नक्कीच थांबलो असतो, पण सो सॉरी. I am sorry. नो, माझ्या नजरेला नजर भिडवून अदबी नाही बोला. आय एम सॉरी. I am sorry. लग्न केलं तू? बघितल्या खूप मुली, पण तुझ्यासारखी कोण भेटली नाही ना. मस्करी काय फक्त तुलाच करता येते? मला पण करता येते. अरे हे काय? आय एम सॉरी विकी. मला माहिती आहे सगळं तू का करतोयस, पण प्लीज प्लीज नको जाऊस. आता मला सगळ्यात जास्त गरज ना माझ्या बेस्ट फ्रेंडची, पण मी तुला थांबवू तरी कुठल्या अधिकाराने? तू सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावर केलंस आणि त्या बदल्यात सगळ्यात जास्त हर्ट तुला मी केलंय. तू स्वतः हे कधीच बोलणार नाहीस, मला ब्लेम करणारही नाहीस. आय नो तू फक्त उत्तम मित्र नाहीयेस तर माणूस सुद्धा खूप बेस्ट आहे सडू. हा कबीर बाबा बोल. सत्या यार, आपल्याला काहीतरी करायला हवं. अरे हा ना, करायला पाहिजे आपण, पण त्याचाच विचार करतोय, पण काही सुचत नाहीये. म्हणजे तुला माहित होतं? तुला माहित होतं आणि तुम्हाला सांगितलं पण नाहीस? म्हणजे काल जे काय झालं ते तुझ्या समोर पण झालं ना. मग म्हणजे अरे भावा, काल जो तमाशा झाला ना तो राधाचा आता काहीतरी करायलाच पाहिजे. ही पोरगी डोईजड व्हायला लागली. देवाबाईच्या जिंदगीचा सवाल आहे. आणि आता डॉली वहिनीनं कसं मनवणार आपण? मला काही टोटलच लागत नाही आपल्या. अच्छा ते होय, मी दुसरं बोलत होतो. दुसरं म्हणजे काय झालंय अजून? आता काय नवीन राडा झालाय की काय? नाही, राडा असंच नाही, पण विक्रांत सर परत अमेरिकेला चाललाय. काय? हो. अरे तो काही बोलला नाही आपल्याला. कधी चाललाय तो? नाही ते नाही, म्हणजे का चाललाय तो? तर काल एवढा सगळा तमाशा झाल्यावर तुला वाटतं का ते थांबतील इथे? हा ना यार, या सगळ्यात त्याची काय पण चूक नाहीये. तो कशाला उगीच मनाला लावून घेतोय? बरं तो जाणारे हे डॉली वहिनींना माहितीये का? माहित नाही, पण मला वाटतं नसेलच माहिती, कारण तिला जर माहिती असतं तर ती इतक्या इझिली त्यांना जाऊ नाही देणार.
सत्य मला सांग, देवाला माहिती आहे? नाही ना, देवाबाईला पण माहिती नसणार, नाही तर त्याने आपल्याला सांगितलं असतं ना. बरं ठीक आहे, आपण सांगतो हे देवाबाईला. सत्या, हे सगळं हर्ट होण्यासारखंच आहे रे. म्हणजे आता ना कदाचित त्यांना इथे राहणं ऑकवर्ड वाटत असेल, पण हे सगळं फोनवर डिस्कस करत बसण्यापेक्षा ना आपण त्यांना थांबवायचं कसं ह्याचा विचार करायला हवा. सत्या, अरे विक्रांत सर खूप चांगले आहेत रे. हा ना भावा, अरे लय चांगला माणूस आहे रे विक्रांत. असा कसा परत जाऊ द्यायचा रे त्याला? तेच म्हणून काही करून ना त्यांना थांबवायला हवं. हा ठीक आहे. हा चल. माझा विचार करतेस ना? अरे काय विकी, ये पागल. अरे यार, यार लागलं, खूप लागलं का? ते बघ ना, ते बघ तिकडे. हे काय हे बघा, इथे लागलं, हे बघ. सॉरी. Will you be my Valentine? Yes, I would love to be your Valentine. खरं तर कायमचं इथेच सेटल व्हायला आलो होतो. वाटलं नव्हतं आपली साथ इतक्या लवकर संपेल. डेस्टिनेशनवर नाही पोचलो मे बी, पण हा प्रवास खूपच छान होता. सगळं भरभरून मिळालं या प्रवासात. मैत्री, माया, आपुलकी, मित्र, स्टुडंट्स सगळं मिळालं. फक्त या जर्नीची सुरुवात ज्यासाठी केली होती ती मोनिका मात्र. मोटू, यू आर द बेस्ट पार्ट ऑफ माय जर्नी. कायम खुश रहा. बघूया मॅनेजमेंट काय डिसिजन घेते ते. मला वाटतं सचिन सरांकडे काहीतरी न्यूज असेलच. Yes. Hello everybody. Dr. Bhaskar, can you please join us? हे बघा, मोनिका मॅडमशी आत्ताच माझं बोलणं झालंय आणि त्यांनी पुढचं शेड्यूल डिस्कस करण्यासाठी एक मीटिंग बोलावली आहे. तर तुम्ही इतर फॅकल्टीजना पण प्लीज कळवा. इज दॅट ओके? येस म्हणजे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मोनिका मॅडम ओके आहेत ना? म्हणजे मोनिका मॅमची तब्येत बरी नाही आहे का? झालं म्हणजे पुन्हा सगळं एक्सप्लेन करायला लागणार का तुम्हाला? तर म्हटलं की ताकभात कळत नाही का तुम्हाला? हो. म्हणजे मोनिका मॅमला एवढा मोठा धक्का बसला त्याबद्दल बोलताय का तुम्ही? हे बघा, आपण इथे कोणाचं पर्सनल लाईफ डिस्कस करण्यासाठी नाही जमलो. प्लीज माइंड दॅट. हो, पण मोनिका मॅडमना मानलं पाहिजे. म्हणजे बघा ना, काल परवाच एवढं लग्न मोडलं तरी आज कॉलेज जॉईन करतायत त्या. सॉलिड आहेत मोनिका मॅडम. हो ना, असं निर्लय म्हणजे असं बिंदास्त वागतं का कोणी? अहो सगळ्यांनाच नाही जमत हो. हे बघा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, कोणाचं पर्सनल लाईफ डिस्कस करून जर तुमचं झालं असेल ना तर वी विल मीट ॲट द मीटिंग. आणि बाय द वे, मला जी माझी सॅलरी मिळते ना
ती कोणाचं गॉसिप करण्यासाठी किंवा कोणाविषयी वाईट बोलण्यासाठी नाही मिळत, तर मुलांना शिकवण्यासाठी मिळते. अँड आय प्रिफर इफ यू ऑल्सो डू दॅट. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. बरायस ना देवा? हा अके काय झालं काय? नाही, तू आता वेगवेगळ्या आरशामध्ये चेहरा बघतोय, थोबाड एकच आहे. हा पण तसं तसं काय नाही अक्के. हा तसं नाही मग कसं? बघ किती वाढलायस तू. लय दिवस झालं तुला घरचं अन्न नव्हतं मिळालं ना. त्या डाली पण तुझ्याशी बोलत नाही. पण तू काय काळजी करू नको. डाली तुझ्याशी बोलायला लागली ना तर तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसेल. बोलणार? अगं अक्के, डॉलीबाई साधं आपलं थोबाड पण बघत नाहीत. खिशात एवढं बेकार आहे का आपलं थोबाड? हा अक्के, आपल्याला एक सांग, आपण डॉलीबाई समोर गेलो ना तर ते एकदम चिडचिड का करतात आता? अरे नाही रे, माझं लेकरू लाखात नाही करोडोत एक दिसतंय. कोणाची पण नजर नको लागायला. देवा, मिस राधा. येस सर. तुम्ही बिझी आहात? नो. मला थोडंसं बोलायचंय तुमच्याशी. आत येता? या श्योर. प्लीज कम. ये ना प्लीज. प्लीज बस. थँक्यू सर. काही घेणार चहा कॉफी? नाही नको सर, थँक्यू. मिस राधा, खरं तर मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं, पण येस सर, बोला ना प्लीज. सुरुवात कशी करू तेच कळत नाहीये. म्हणजे? मी तुमचा एक फोटो क्लिक करू शकतो, इफ यू डोंट माइंड? या श्योर सर, आवडेल मला पण. ओ ग्रेट. सुपर. वाव, छान आला फोटो. बघ. सर काही काय, फोटो ब्लर आलाय. तुम्ही परत एकदा काढा ना फोटो. हो? अरे असं कसं? खूप महागातला मोबाईल आहे हा. 68 मेगापिक्सल आहे, तरी असं प्रॉब्लेम कसं? याला काय करायचं आता? हे पण नाही होत आहे. सर सर, कूल डाऊन. सगळं छान आहे, कॅमेरा फोन सगळं बेस्ट आहे, पण तुम्हीच एक गोष्ट विसरलात ना. काय? सर तुम्ही फोकसच ऍडजस्ट नाही केलात, आणि फोकस क्लिअर नसेल तर पिक्चर क्लिअर कसा येणार? मग कळतंय ना? म्हणजे मिस राधा, तुम्ही खूप स्मार्ट आहात, इंटेलिजंट आहात, खूप हुशार आहात. थँक्यू सर. हा, पण तुमची ही हुशारी ते तुम्ही अभ्यासात वापरलं तर फार बरं होईल असं नाही वाटत तुम्हाला? की तुमचं जे काही टॅलेंट आहे ते देवा आणि मोनिकाचं लाईफ चेंज करण्यामध्ये घालवण्यापेक्षा अभ्यास करण्यामध्ये घालवलं तर फार बरं होईल, नाही का? नाही काय की तुमच्या समोर तुमचं आयुष्य आहे, तुमचं करिअर आहे, तुमचा
फोकस शिफ्ट होतोय असं नाही वाटत आहे तुम्हाला? तुम्ही जेव्हा या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं ना तेव्हाच तुमचं टॅलेंट कळलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ठरवा आता की तुम्हाला फोकस कशावर करायचं आहे नेमकं. म्हणजे तुमचं टार्गेट काय आहे? या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन तुम्हाला अभ्यास करायचा होता की देवाचं लाईफ स्पॉइल करायचं होतं? नेमका फोकस कशावर होता तुमचा? पण सर तो माझा बाप असून कसा वागला माझ्याशी? मिस राधा, एक गोष्ट लक्षात ठेवा, देवा एक बाप आहे आणि एक बाप कधीच चुकीचा असू शकत नाही. नाही, त्याने चुका केल्या असतील, पण चूक करणं आणि त्याचं समर्थन करणं यात फरक आहे, हो ना? पण सर मी हे सगळं केलं कारण मला त्याने माझ्या फॅमिली पासून दूर राहायला भाग पाडलं. कारण देवा इंटरनॅशनल डॉन आहे. हो, माहिती आहे मला. देवा नक्की कोण आहे हे शोधण्याचा मी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा अत्यंत खोलात गेल्यानंतर हे सत्य मला कळलंय. पण या गोष्टीचा मी कधी फायदा उचलला नाही, माझ्या हातात असतानाही. पण तुम्ही? मग सर आता तुम्ही मोनिका मॅमना जाऊन सगळं खरं सांगा ना, म्हणजे त्या देवाचा विषय सोडतील आणि तुमच्याशी लग्न करतील. अरे मॅड, मी तुम्हाला एवढं समजवण्याचा प्रयत्न करतोय तरी देवा आणि मोनिका यांना वेगळं करण्याचं भूत तुमच्या डोक्यातून जातच नाहीये. सर माझं ऐका, देवा मोनिका मॅमच्या लायकीचा नाहीये. दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. देवा आणि मोनिका मॅच्युअर्ड आहेत, त्यांचे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतील. तुम्ही फक्त तुमचा विचार करा. त्यांचं लाईफ स्पॉइल करण्यामागे तुम्ही तुमचं लाईफ स्पॉइल करताय हे कळतंय का तुम्हाला? मला त्याची काळजी नाहीये सर, पण मी देवाला असं नाही सोडू शकत. आणि लवकरच मी मोनिका मॅमना स्वतः सांगणार आहे की देवा खूप मोठा डॉन आहे. लेट मी करेक्ट यू. देवा गुंड आहे नाही, गुंड होता, बरं का? आणि त्याने हे सगळं सोडून दिलंय तुमच्यासाठी. आणि हे इतकं सोपं नसतं. हे एक बापच करू शकतो आपल्या मुलीसाठी. आणि उरला मुद्दा मोनिकाचा, तर मोनिका माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. ती देवाला नक्की समजून घेईल. प्रश्न मोनिकाचा पण नाहीये, आता प्रश्न तुमचा आहे. पण मग या सगळ्यात मी काय करावं असं तुम्हाला वाटतंय सर? हाताची घडी तोंडावर बोट. म्हणजे मी गप्प बसायचं का? येस, तुम्ही गप्प बसायचं. काय आहे की मोनिकाला आत्ताच तुमच्या आणि देवाच्या नात्याबद्दल कळलंय आणि हे तिला अशा पद्धतीने कळलं तर शॉकच बसेल. त्यामुळे तिला तुम्ही सांगण्यापेक्षा देवाने सांगितलं तर उत्तमच. आणि मला खात्री आहे की देवा नक्की सांगेल. पण तोपर्यंत तुम्ही मला एक प्रॉमिस करायचं आहे. प्रॉमिस? यातलं तुम्ही मोनिकाला काही सांगणार नाही. पण का सर? मी तुम्हाला असं प्रॉमिस का करू? मला सगळं खरं खरं सांगायचंय. देवा खोटारडा माणूस आहे, मी नाही. मिस राधा, आता काय माहितीये का, तुमच्या सोबत तुमच्या जवळचं असं कुणीच नाहीये. आणि असंच जर वागत राहिलत ना तर तुमच्या सोबत कुणी राहील असं मला वाटत नाही. पण ऍटलिस्ट कबीर तरी तुमच्या सोबत राहावा असं तुम्हाला वाटतंय ना. त्यामुळे तुम्हाला माझं म्हणणं ऐकावं लागेल. दुसरा ऑप्शन नाहीये तुमच्याकडे. विचार करा, कबीर मोनिकाला किती मानतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि तुम्ही आतापर्यंत जे काही वागलात, जसे वागलात, त्यामुळे कबीर खूप हर्ट झालाय, तुमच्याशी बोलत नाहीये, नाराज आहे तुमच्यावर. आणि आता फक्त एक पाऊल वेडं वाकडं पडलं ना तुमचं, तर कबीर तुमच्यापासून कायमचा दूर जाईल. ओके? नाही, दुसऱ्या कुणाच्या प्रेमाची तुम्हाला किती किंमत आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. पण तुमचं प्रेम तुम्हाला मिळावं असं वाटतंय ना तुम्हाला? तुमचं प्रेम तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये का? हा हो सर आहे. देन प्रॉमिस मी. राधा, विक्रांत सर बोलतायत ते पण खरंच आहे. आणि असंही आता ह्यांना प्रॉमिस करायला काहीच प्रॉब्लेम नाही. एकदा हे अमेरिकेत गेले की परत कुठे बघायला येणार आहेत? कसला विचार करताय मिस राधा? प्रॉमिस.
मी स्वतःहून मोनिका मॅमना देवाच्या पास्ट बद्दल काहीही सांगणार नाही. आता जे काही सांगायचंय ते देवा स्वतः सांगेल त्यांना. ग्रेट. मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. येस सर, बिलीव्ह मी तुमचा विश्वास कधीच नाही तोडणार. होप सो. येऊ? येस प्लीज. सी यू. बाय.